एकंदरीत आपला हा खोडव्यामधला ऊस आहे. साधारण कटिंग होऊन आज बरोबर 4 ते 5 महिने पूर्ण झालेत आणि या खोडव्यामधल्या ऊसाला आपण शेणखत असेल आणि त्याचबरोबर रासायनिक खतांची मात्रा देत असतो, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण ऊस बांधत असतो, म्हणजे 1-2-3 दिवसामध्ये आपण ऊस बांधणार आहे, त्याच्या अगोदर खतांची मात्रा देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे ऊसाला लागणारे जे साधारण 15 ते 16 अन्नद्रव्य आहेत, त्या अन्नद्रव्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे ऊसामधली पोषण द्रव्याची क्षमता चांगल्या पद्धतीने भरून निघण्यासाठी आज आपण एकंदरीत नत्र, स्फुरद, पाला जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याच्याबरोबर जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रासुद्धा आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामध्ये पाहायला गेलं नत्रामध्ये आपण युरियाचा वापर केला, ज्याच्यामध्ये आपल्याला साधारण 46% नत्र असतं. त्याचबरोबर स्फुरदमध्ये साधारण आपण जे स्फुरद आहे त्याच्यामध्ये फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ज्याच्यामध्ये 8% स्फुरद असेल, त्याचबरोबर 10% ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल आणि नत्राई मात्रासुद्धा साधारण 0.4% आहे. त्याचबरोबर आपण युरिया आहे त्याच्यामध्ये 46% मात्रा आहे. त्याचबरोबर 20.5 आणि 23% अमोनियम सल्फेट आहे, ज्याच्यामधून आपल्याला नत्र साधारण 20.5% असेल आणि जे सल्फेट आहे ते साधारण 23% भेटत असतं. त्याचबरोबर जे पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मोलॅसिस आहे जे किसान कंपनीचं, त्याच्यामधून आपल्याला जे पालाश आहे ते साधारण 14.5% भेटत असतं. त्याचबरोबर 9-24-24 ग्रेड आहे, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याच्याबरोबर आपल्याला सल्फर, मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉनची देखील मात्रा आपल्याला त्याच्यामधून भेटत असते. मिरिट ऑफ पोटॅशचा वापर केला ज्याच्यामधून 60% पालाश असेल. तर ही एकंदरीत आपण रासायनिक खतांचा मात्रा आपण बेसल डोस भरताना याच्यामध्ये आपण ऊसाला दिलेली आहे, जेणेकरून भविष्यामधली जी पोषण द्रव्याची क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला भरून निघेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ऊस बांधणी करून घेणार आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने जी खतं असतील, रासायनिक खतं असतील, शेणखत असेल, तेच आपल्या ऊसाला चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. जे शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते शेतकरी बांधवांनी